परभणी जिल्ह्यातील शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि कुटुंबियांना 2 कोटी रुपये आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी देण्यात यावी या संदर्भात भीम आर्मी एकता मिशन आणि आर्मी दयावान संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रामध्ये दलितांवर वाढत चाललेले अत्याचार त्वरित थांबवावे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पॅन्थर विश्वभूषण कांबळे यांच्याकडून थेट इशारा देण्यात आला। परभणी जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आणि त्याच्या मागे कोणाचा हात आहे, त्याला कोणी फितवले अथवा असे कृत्य करण्यास कोणत्या मनोवादी शक्तीचा हात आहे अशा आरोपीचा शोध लावून सदर केस फास्ट कोर्टात चालवून या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी। हे कृत्य देशद्रोह, समाजामध्ये अशांतता पसरवणे, जाळपोळ करण्यास प्रवृत्त करायला लावणारी आहेत। या आरोपीला आणि त्याच्या मागे असणाऱ्या शक्तीचा शोध लावून आरोपीला फासावर लटकवले पाहिजे, जेणेकरून यापुढे कोणीही महाराष्ट्रात असे कृत्य करणार नाही। त्याच पद्धतीने न्यायालयाने कोठडीमध्ये शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा जीव पोलीस प्रशासनाच्या अमानुषपणे मारहाण केल्यामुळे गेला, यात जे पोलीस दोषी आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। भावना तीव्र होऊन झालेल्या आंदोलनामध्ये अटक केलेल्या भीम अनुयायांना सोडावे, त्यांच्यावर केलेल्या FIR रद्द करण्यात याव्या। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांना 2 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्यात यावी, अन्यथा 2 दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम आर्मी शहराध्यक्ष विशाखा उबाळे, भीम आर्मीचे उपाध्यक्ष सूरज गायकवाड, आर्मी दयावान संस्थेचे अध्यक्ष पॅन्थर विश्वभूषण कांबळे, साधना गायकवाड, संतोष माने, निलेश दवणे, प्रकाश दवणे, देवासुर बसे, आदित्य डोळसे, आदित्य गायकवाड, प्रतीक ढावरे, विशाल गजधाने आदी भीमसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांना क्रांतिकारीचे वेम। परभणी येथील जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे त्या ठिकाणी संविधानाची ही प्रतिमा होती, त्या प्रतिमेची तोडफोड करून जो बिंडोक माणूस होता त्याला माथेकरू या सरकारने जाहीर निषेध करून एका आंदोलनकर्त्याला, एका विद्यार्थ्याला, एका आंबेडकरवाद्याला एक आरोपी म्हणून जी शिक्षा दिली, जी मृत घोषित केले, ज्याला लोकमध्ये मारलं, त्या एका आंबेडकरवाद्याला न्याय मिळवण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानासाठी आज या ठिकाणी हे सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या ठिकाणातून आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाचा, तेही परभणीमधील, त्यांना जर ते आरोपी मिळत नसेल किंवा त्याच्या पाठीमागा जो मास्टर माइंड आहे तो जर मिळत नसेल तर त्यांनी खुशाल सांगावा। सोलापूरमधून फक्त 500 मार घेऊन जातो, 500ची विकारांना 100 मार घेऊन जाऊन जो कोणी मास्टर माइंड, आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असू द्या, 500 मार घेऊन जाऊन आहे ना किंवा 100 मार घेऊन जाऊन त्यांना त्यांच्यासमोर उभा करून दे, त्यानंतर त्यांना जे कारवाई करत आहे ती कारवाई त्यांनी करू शकतील। एका आंबेडकरवादी खवळलेला आहे, त्याला तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न जीव मारून करताय का? जर या गोष्टीचं असंच होत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले, मग बोलतला तर पोलिसांचे देखील मोडते तुम्हाला बघायला मिळतील। जर असं काय होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर याच्या पाठीमागे जो कोणी मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला आणि हे जे कोणी कृत्य केलेलं आहे त्या दोघांनाही तुम्ही कठोरची कठोर शिक्षा द्या आणि भारतीय संविधानाचा विजय असतो। या सर्व भीमसैनिकाच्या माध्यमातून मी म्हणतो जय भीम, जय शिवराय आणि जय संविधान। प्रथमतः ते परभणीमध्ये जे आमच्या युवा भीमसैनिकांनी जे ताकद दाखवलेली आहे ते आंबेडकर चळवळ जिवंत हे दाखवलेले आहे। प्रथमतः मी त्यांना जय भीम करतो। मी फडणवीस सरकारला थेट आरोप करतो की जे माते पिरू हे ते सांगतात हे फडणवीस साहेब का डॉक्टर आहेत का? म्हणजे त्याला माते पिरू हे कसं ठरवलं, तिथल्या आमदारांनी खासदारांनी कसं ठरवलं? कारण जे माते पिरू संविधानाची विटंबना करतो तो नाही का व्यवस्थित नाही का जेलमध्ये राहतो आणि आमच्या भीमसैनिक नाही का रस्त्यावर पूर्ण संघर्ष करणारा त्याचा मृत्यू कसा होतो हे पूर्ण संशयास्पद आहे। जेणेकरून मी फडणवीस सरकारला असं या ठिकाणी इशारा देतो की तुमची मंत्रिमंडळ त्या ठिकाणी विस्तार चालू होता, आमचे युवकांचे का जीवा रोडवर पडल्यात का रस्त्यावर पडल्यात का? आमच्या जीवाची किंमत नाही का? तर तुम्हाला मी डायरेक्ट आव्हान करतो की जर आमचं सोलापूरमधलं जर टिंगी पेटली तर सोलापूर पेट्रोलची आम्ही राहणार नाही। जर बाबासाहेबांच्या नावाने असं आमचे 100 जीव आम्ही कुर्बान करू, बाबासाहेबांनी त्यांचे 4 लेकरं गमावले, आमच्यासाठी आमचा 1 जीव आम्हाला मोलाचा नाही। पण मी फडणवीस सरकारला डायरेक्ट आव्हान करतो की तुम्ही नाही का त्या ठिकाणी मंडळ विस्तार करता, तुम्हाला 2 मिनिटाची आदरांजली वाहण्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं टाईम नव्हता का? म्हणजे तुम्हाला पुढं पण ढकलू शकला असता। तुम्ही एकतर ते EVMचा घोटाळा केला आणि ते EVM बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही नाही का या ठिकाणी काल परभणीचा
घटना घडवली. म्हणजे 2000 नाही का तुमच्या सत्तेमध्ये भीमा कोरेगाव घडतंय आणि आता पण नाही का तुमच्या सत्तेमध्ये येऊन 4 दिवसात झाला आणि तुमच्या सरकारमध्ये नाही का हे परभणीचा विषय घडतंय. म्हणजे तुम्हाला जेणेकरून नाही का आंबेडकर समाजाला, आंबेडकर चळवळीला, ज्या आंबेडकरी विचारधाराच्या माणसांना तुम्हाला त्यांना दाबण्याचा तर तुम्ही प्रयत्न करत असाल तर याद राखा फडणवीस साहेब, तर तुम्हाला आम्ही नाही का चाळल्याशिवाय राहणार नाही. भले आमच्यासारखे युवा भीमसैनिक हजारो आहेत तर आम्ही तुम्हाला येऊन ते परवा त्या भीमसैनिक युवा भीम संघटनेचं काय चुकी होती, त्याने पुतळा जाळला म्हणून तुम्ही नाही का त्यांना सकाळपासून 100 फोन करत आहे की तुम्ही कुठं आहे काय. म्हणजे तुम्हाला आमची एवढी भीती होती तर मग का तुम्ही कायदा सुव्यवस्था पाळला नाही का? फक्त दलित समाजावर अन्याय अत्याचार झाल्यावर फक्त दलित समाजानेच आणि बौद्ध समाजाने फक्त कायदा पाळला पाहिजे का? तर या ठिकाणी जे वडर समाजाचा जे भीमसैनिक होता सूर्यवंशी त्यांना मी क्रांतिकारी मानाचा जय भीम करतो. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी फक्त नाही का दलित समाजासाठीच बाबासाहेबांनी संविधान दिलेलं नाही तर पूर्ण 18 पगड जातीच्या सर्व समाजासाठी नाही का बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे. तर मी फडणवीस सरकारला मी डायरेक्ट आव्हान करतो की तात्काळ थांबलं पाहिजे. जे सूर्यवंशी आहे त्याचं पुनर्वसन, त्यांच्या घरच्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना शासकीय कामामध्ये नोकरीमध्ये त्यांना शासकीय मदत मिळाली पाहिजे आणि त्यांना कमीत कमी 1-2 कोटी रुपयाची त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. आणि जे युवा भीमसैनिकांना तुम्ही अटक केलेला आहे तर त्यांना तत्काळ सोडलं पाहिजे, ते FIR रद्द केली पाहिजे. मी फडणवीस सरकार मी तुम्हाला आव्हान करतो, जर तुम्ही नाही का भीमसैनिकाच्या नादीला लागू नका, आंबेडकर चळवळीच्या नादीला लागू नका, जे 1975 मधल्या पॅन्थरच्या चळवळीला नादी लागू नका. जर हे सगळं माप जर उठवला तर तुम्हाला बघायचेच असतील तर पोलिसांचे मूर्त्या जर बघायचे असतील तर आमच्यासारखे जर खवळलेले असते असं पण जेलमध्ये आणि तसं पण जेलमध्ये तर तुमचे मूर्ते पाडल्याची आम्ही राहणार नाही. आणि या ठिकाणी जे झालेले ते FIR ते सगळे रद्द करण्यात यावे आणि आमच्या युवा भीमसैनिकांना न्याय मिळवून द्यावा आणि तात्काळ या घटनेचा या ठिकाणी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट द्यावा मी असं तुम्हाला आव्हान करतो. आणि जे तात्काळ झालेले आहेत ते सगळे गुन्हे माघारी घेतले पाहिजे, अन्यथा आम्ही नाही का पूर्ण सोलापूर पेटवल्याची राहणार नाही. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.